झारखंडमध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन अत्यंत तीव्र झालंय। 7 ऑगस्ट रोजी या आंदोलनाला एक धक्कादायक असं वळण लागलं। डाव्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजे AISA राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावरती रांचीमधील बिरसा चौक परिसरामध्ये एका तरुणानं जाहीरपणे शाईफेक केली। या शाईफेकीच्या प्रकरणानंतर झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची देशामध्ये चर्चा सुरू झाली आहे। पण नेमकं हे आंदोलन कशा संदर्भात आहे, विद्यार्थ्यांचा अजेंडा नेमका काय आहे आणि शाईफेक करणारी ती व्यक्ती कोण होती, या संपूर्ण घडामोडींचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दुर्गा। सर्वात आधी हे आंदोलन कशासाठी आहे हे समजून घेऊयात। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांच्या परीक्षांमध्ये झालेल्या कथित पेपर लीक, भ्रष्टाचार आणि मोठ्या गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत। विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे की 14वी JPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी। या संपूर्ण परीक्षा घोटाळ्याची CBI किंवा राज्याच्या बाहेरील एखाद्या निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी। आता येऊयात 7 ऑगस्टच्या या हाय व्होल्टेज ड्रामा आणि शाईफेकीच्या घटनेवर। या आंदोलनाचा एक अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाचा अजेंडा होता। स्थानिक विद्यार्थी आणि JPSC JSSC सुधार मंचानं आधीच जाहीर केलं होतं की हे आंदोलन पूर्णपणे बिगर राजकीय आणि पक्षविरहित असेल। आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या संघटनेला आमचा मंच वापरू देणार नाही, कारण अशा आंदोलनांमध्ये राजकीय नेत्यांचा प्रवेश झाला की मूळ मागण्या बाजूला राहतात आणि राजकीय आपल्या पोळ्या भाजून घेतात, असा विद्यार्थ्यांचा अनुभव होता। परंतु 7 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन म्हणजे AISA आणि AISF या विद्यार्थी संघटनांनी विधानसभेवरती एक स्वतंत्र मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। जेव्हा AISAच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मंचावरती पोहोचल्या, तेव्हा स्थानिक बिगर राजकीय विद्यार्थ्यांनी बाहेरील नेत्यांच्या हस्तक्षेपाला कडक विरोध केला। त्यांना मंचावरनं खाली उतरण्यास सांगण्यात आलं। याच प्रचंड तणावाच्या वातावरणामध्ये अमरनाथ पांडे नावाच्या एका तरुणानं नेहा बोरा यांच्यावरती थेट शाई फेकली आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। पोलिसांनी तात्काळ अमरनाथ पांडेला ताब्यात घेतलंय। तो हजारीबागचा रहिवासी असून विनोबा भावे युनिव्हर्सिटीमध्ये हिंदीचा विद्यार्थी आहे आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याचा दावा देखील केला जातोय। पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली आणि माध्यमांनी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं म्हटलंय की नेहा बोरा या देशविरोधी कृत्यांमध्ये सामील असतात आणि त्या उमर खलिदच्या समर्थिका आहेत, म्हणूनच मी त्यांच्यावरती शाईफेक केली आहे। दुसरीकडे नेहा बोरा यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला। त्यांनी म्हटलंय की मी या शाईचा स्वीकार अभिमानानं करते। दिल्लीमधील आंदोलनामध्ये मी यापेक्षाही मोठ्या दडपशाहीचा सामना केला होता। हा हल्ला भाजप आणि RSSच्या इशाऱ्यांवरती झाला आहे। या शाईफेक प्रकरणानंतर आंदोलनाचे राजकारण आणखीनच तापलं आणि सध्या परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे। ताज्या अपडेट्सनुसार सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये झालेली चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली आहे। सरकारनं नेमलेल्या 5 मंत्र्यांच्या समितीनं विद्यार्थी नेत्यांसोबत बैठक घेतली, पण कोणताही तोडगा मात्र निघू शकला नाही। परिणामी आंदोलनाचा हा डेडलॉक अजूनही कायम आहे। दुसरीकडे आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते राहुल क्रांती आणि देवेंद्रनाथ महातो हे अनेक दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। राहुल क्रांती यांची तब्येत गंभीररित्या खालावली आहे, त्यामुळे त्यांना रांचीच्या सदर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। मात्र त्यांनी तिथेही उपचार घेण्यास नकार दिलाय। सध्याची सर्वात मोठी अपडेट म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे या आंदोलनाचे आता 3 वेगवेगळे मंच तयार झाले आहेत। मूळ स्थानिक विद्यार्थी वेगळ्या मंचावरनं लढत आहेत, तर AISAनं जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवरती आपला स्वतंत्र मंच उभा केला। या फुटीचा फायदा सदर सरकार घेण्याची आता शक्यता नाकारता येत नाही। परंतु विद्यार्थ्यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 10 ऑगस्ट रोजी विधानसभेला तीव्र वेढा घालण्याचा इशारा देण्यात आलाय। पोलिसांच्या CID चौकशीमध्ये आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे। पण आता जोपर्यंत परीक्षा रद्द होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, या ठाम भूमिकेवरती विद्यार्थी अजूनही आहेत।